लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचा हा दावा राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा आहे सध्या। निकिता, खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी आज एक महत्त्वाचं ट्विट जे आहे ते टाकलेलं आहे। खरं तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केशवबागेत रेशीम बागेत जाऊन त्यांनी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर भाजपची एक बैठक जी आहे, संघ आणि भाजपची एक बैठक झालेली होती। असा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाडांकडनं करण्यात येतो। परंतु गेल्या काही वर्षांचा संपूर्ण गेल्या या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते पूर्णपणे अस्थिर असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। आगामी लोकसभा निवडणुकीला देखील 120 दिवस फक्त उरलेले आहेत। त्यामुळे लोकसभाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा ऍक्शन ऑफ प्लॅन काय असणार आहे हे महत्त्वाचं आहे, कारण की अनेक शिवसेनेचे अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी देखील कमळाच्या चिन्हावरती लढण्याची आपली भूमिका जी आहे ती वारंवार बोलून दाखवलेली आहे आणि त्याच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप ही एकटी लढेल असा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाडांकडनं करण्यात येतोय। त्यामुळे सगळेच पक्ष जे आहेत याकडून या सगळ्यावर आता भाजपकडून नेमका काय खुलासा करण्यात येतो ते जाणून घेत राहू। अक्षय, धन्यवाद।